नमस्कार. मी रती देशमुख चिंचवडवरून आली आहे. मी आर्टिस्ट आहे बाय प्रोफेशन. माझे लहान मुलांचे पण क्लासेस आहेत ड्रॉइंगचे. परत मी मधुबनी शैली, उत्तर प्रदेशची जी मधुबनी शैली आहे, त्याच्यामध्ये मेनली काम करते. अ, त्या सगळ्या चित्रांना पौराणिक विषय जास्त आहेत त्याच्यामध्ये. तर ते पौराणिक विषय मला छान प्रकारे समजावून सांगता आले पाहिजेत. हा एक माझा पहिला मोटिव्ह होता ह्या स्टोरी टेलिंग कोर्स जॉइन करण्यासाठी. त्यानंतर लहान मुलांमध्ये काम करता ती गरज तर आहेच आहे, मुलांना गोष्टी सांगायला कोणी नाहीये. चित्र खूप बोलतात आणि मुलांची चित्र स्पेशली खूप जास्त बोलतात. त्यांना जे काही एक्सप्रेस ते चित्राद्वारे छान सांगतात ते. तर माझ्यात थोडीशी जर ती कला असेल, तर माझं बघून माझी 4 मुलं त्यांचं चित्र एक्सप्रेस करायला शिकतील. हा एक उद्देश. आता बघूया, की मला त्याचे व्हिडिओज करायचे आहेत. माझ्या चित्रांच्या कथांचे व्हिडिओज करायचे आहेत. सो ते मी शेअर करीन जेव्हा करीन तेव्हा. मगाशी जसं मी सांगितलं, की मी एक आर्टिस्ट आहे. लहान मुलांना पण ड्रॉइंग शिकवते आणि माझं स्वतःचं काम मधुबनीमध्ये आहे. मधुबनी ही एक लोकचित्रकला आहे. जसं महाराष्ट्राची फोक आर्ट म्हटलं जातं ते वारली, तसं मधुबनी ही बिहारची लोककला आहे. उत्तर प्रदेश, नेपाळ या भागामध्ये त्याचा उगम झालेला आहे. आणि मधुबनी चित्रशैलीचा इतिहास सांगायचा तर तो रामायणापासून त्याचे आपल्याला अवशेष बघायला मिळतात. रामाने सीतेच्या लग्नाच्या वेळी पूर्ण जनकनगरी त्यांनी या मधुबनी शैलीतल्या चित्रातून महिला चित्रकारांकडून काढून घेतली होती. हे मूळतः भित्तिचित्राचा प्रकार आहे. पूर्ण जनकनगरी छान अशा काय म्हणतात त्याला प्रसंगांनी घरांच्या बाहेर रेखाटलेली चित्र होती. त्याचे बरेच आपल्याला पुरावे मिळतात. त्यानंतर ही भिंतीवरून याचं आपण सुरुवात झाली असली तरी आता कापड, कागद, परत आपल्या साड्या या बऱ्याच प्रकारांवरती मधुबनी शैली आता बघायला मिळते. त्याच्यानंतर या महत्त्वपूर्ण याच्यामध्ये ते पौराणिक प्रसंग रेखाटले जातात. गणपती म्हणा किंवा विवाह सोहळ्यांचे, राधाकृष्ण ह्या जास्तीत जास्त पौराणिक चित्रांचा याच्यात वापर केला जातो. पण सध्या या 10 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय घटना जसं स्त्रीभ्रूण हत्या किंवा शिक्षण, त्याच्यानंतर या सगळ्या अशा आपल्या आंतरराष्ट्रीय विषयांवरती चित्र काढली जातात. त्यात जगदंबा देवी, सीता देवी, दुलारी देवी या बिहारच्या अगदी अशिक्षित म्हणता येईल अशा, ज्यांना स्वतःचं नावही लिहिता येत नाही अशा चित्रकारांच्या पद्मश्री लागलेल्या आहे त्यांच्या पुढे. अशा खूप मोठ्या मोठ्या आर्टिस्ट याच्यामध्ये काम करतात. तर आत्ताच नुकतंच आपला 25-26चा जो अर्थसंकल्प सादर झाला, त्याच्यामध्ये माननीय श्री आपल्या अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामननी मधुबनी शैलीतली साडी परिधान केली होती. त्यानंतर आता मधुबनी शैलीविषयी थोडंसं सांगते. याच्यामध्ये पात्रांचे डोळे हा सगळ्यात मोठा हे आहे, म्हणजे मोठे डोळे असतात आणि त्यातून त्याची ओळख होते. लांब नाक असतं चित्रामध्ये. त्याच्यानंतर शक्यतो चित्र ही फ्रंट प्रोफाईल आणि साईड प्रोफाईलमध्ये असतात. म्हणजे जो थर्ड अँगल असतो तो नसतो याच्यामध्ये. फक्त समोरून चित्र काढलं जातं किंवा साईडने असतं. नंतर महत्त्वाचं म्हणजे ओळख म्हणता येईल अशी, चित्र पूर्ण 2 रेघांमध्ये काढलेलं असतं. आता समजा आपण बाईची साडी काढतोय, तर त्या पदराचे 2 रेघा असतात. एक रेघ आणि त्याच्या बाजूलाच अगदी लागून दुसरी रेघ. त्याला शिव आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं. की शिव आणि शक्ती याच्यासाठी की दोघांना वेगवेगळं अस्तित्व आहे, पण दोघं कायम समांतर चालतात.
असा त्याचा अर्थ आहे. असं त्याच्यामध्ये भरपूर मोटिव्हज आहेत जे प्रत्येक ह्याला अर्थ आहे त्याचा. आणि कोर्स स्टोरी टेलिंगचा कोर्स करण्याचा मूळ उद्देश हाच आहे, की ह्याचे जे त्याच्यावर मागचे जे इतिहास आहे किंवा त्याचे जे महत्त्व आहेत, ते छान प्रकारे आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करता आले पाहिजेत. त्या शैलीचं महत्त्व सांगता आलं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये महत्त्वाचा प्रकार असतो तो म्हणजे चित्रशैली रेघांमध्ये आणि रंगांमध्ये अशी विभागली जाते. त्याला एक जे रेघा असतात, लाईन वर्क जे केलं जातं त्याला कचनी म्हणतात आणि जे रंग भरले जातात त्याला भरणी असं म्हणतात. तर ह्याच्यातला माझा वाटा म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचं महाराज नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कैलासवासी दीनानाथ दयाल यांची पेन्सिल स्केचेस आहेत. म्हणजे बाबासाहेब पुरंदरे एक गोष्ट सांगायचे, प्रसंग सांगायचे आणि दीनानाथ दयाल त्याच्यावरती स्केचेस काढायचे. तर खूप सुंदर ते वर्णन बाबासाहेब पुरंदरेंनी प्रस्तावनेत केलेलं आहे त्याचं. तर ती चित्र मी मधुबनी शैलीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ थँक्यू 90-95 चित्र आहेत. मी सिलेक्टेड प्रसंग घेऊन 41 ह्याचा संच केलेला आहे. तर आत्ताच 19 फेब्रुवारीला यावर्षी अभिनेत्री मृणालताई कुलकर्णी यांच्या हस्ते मी प्रदर्शनाचं बालगंधर्व येथे उद्घाटन केलं आहे आणि महाराष्ट्रभर ते प्रदर्शन वेळोवेळी भरवण्याचा प्रयत्न करते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये 2-3 असे प्रयत्न झाले आहेत माझे अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मार्फत आणि अजून बाकी शिवप्रेमींच्या मार्फत याचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करते आहे. कोणाला सगळे बाहेरून पण आलेले आहेत म्हणून सांगते, कोणी इच्छुक असेल आपल्या परिसरामध्ये काही ह्याच्यासाठी करण्याचा तर आपण नक्की भेटू आणि पुढची प्रोसेस करू शकतो. तर ठीक आहे. थँक्यू.